मुंबईमध्ये आजपासून 5% पाणी कपात. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांनी तळ गाठला. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांनी तळ गाठल्यानं पाणी जपून वापरण्याचं महानगरपालिकेचं आवाहन. पाणी टंचाई संदर्भात राज्य सरकार महत्त्वाचा निर्णय घेणार. ज्या भागात पाण्याची टंचाई आहे त्या भागात सुरू असलेली बांधकामं थांबवण्याचे आदेश देणार. पाण्याची बचत करण्यासाठी राज्य सरकार महत्त्वपूर्ण निर्णय घेणार. मुंबईमध्ये नालेसफाईतील हलगर्जी प्रकरणी कंत्राटदारांवर कारवाई. कंत्राटदारांना 54,68,000 रुपयांचा दंड. महापालिकेची कारवाई. वसईच्या वर्सोवा ब्रिजजवळ सूर्या पाईपलाईनच्या खोदकामावेळी मातीचा मलबा खचला. जेसीबीसह ऑफिस कंटेनर मातीच्या मलब्याखाली अडकल्याची माहिती. कंटेनरमधील 5 ते 7 जणांना बाहेर काढण्यात यश. हॉटेल व्यावसायिक जया शेट्टी हत्या प्रकरणी छोटा राजनला जन्मठेपेची शिक्षा आणि 10 लाखांचा दंड. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टाचे न्यायाधीश एम पाटील यांनी शिक्षा सुनावली. घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणातील आरोपी भावेश भिंडेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या विशेष एसआयटी पथकाकडून तपास सुरू. यात काल भावेशला न्यायालयानं 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती. डोंबिवली एमआयडीसी मधील अमुदान कंपनीच्या स्फोटाला 9 दिवस पूर्ण. मात्र 9 दिवसांनंतरही धुराचे लोट कायम. कंपनीच्या खाली केमिकल ड्रम्स गाडले गेल्याची शक्यता असून या ठिकाणी स्फोट होण्याचा अंदाज वर्तवला जातोय. पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराचा 700 वर्षांपूर्वी गाभारा जसा होता त्याचा फोटो समोर आलाय. चौखांबी आणि सोळखांबी दगडी गाभाऱ्याची एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी ही एक्सक्लुझिव्ह दृश्य. जम्मू काश्मीरच्या अखनूर परिसरात यात्रेकरूंची बस 150 फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात 21 जणांचा मृत्यू तर 40 जण गंभीर जखमी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.